काळाच्या सुरुवातीला आपण गॅदरिंगचा कार्यक्रम घेतो. आपले पाल्ले घरामध्ये बागडतेत, खेळतेत, आरडतेत, ओरडतेत, आपल्याला त्याचं काही वाटत नाही. तेच त्यांनी जर स्टेजवर सादरीकरण केलं तर त्याचं कलेमध्ये रूपांतर होतं. कुणी अभ्यासात हुशार असतं, कुणी खेळात हुशार असतं, कुणी अभिनयात हुशार असतं. शिक्षकांना फक्त बघायचं असतं की तुमच्या पाल्यामध्ये काय आहे, जे आहे त्याला चालना देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये शिक्षकाकडनं केलं जातं. म्हणून खऱ्या अर्थाने गॅदरिंगचा कार्यक्रम घेतला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास एक अभ्यास आणि अभ्यास दोन्ही अभ्यास, अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना दुसरं काही शिकवलं जात नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये नवीन इंग्लिश स्कूल, नवीन मॉडर्न शाळा यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम नवीन येणाऱ्या शिक्षकांनी केलं. त्याच पद्धतीने आमचे मित्र मस्के सर, त्यांच्या मिसेस यांनी अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या 2-4 कार्यक्रम गॅदरिंगचे मी पाहिले. म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना चालना देऊन त्यांच्यातले सुप्त गुण शोधण्याचं काम मस्के सरांनी आणि त्यांच्या कुटुंबाने केलं. भविष्यात असंच चांगलं काम शिक्षणाबद्दल मी त्यांच्या हातून व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ही माझी दुसरी भेट. सर्वप्रथम बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वी मी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वच आपल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि माझ्या भाषणात किंवा तुम्हाला देण्यात थोडंसं जे काही माझ्याकडे माहिती आहे त्याला सुरुवात करतो. पहा, कोणताही कार्यक्रम म्हटलं की नियोजन आलं आणि या नियोजनाची तयारी भरपूर दिवस आधीपासूनच सुरू झालेली असते. मग यामागील सर्व कार्य आपणास आज या स्टेजवर दिसेल. त्यामागील पूर्ण मेहनत भलेही दिसणार नाही, परंतु त्या मेहनतीचं फलित मात्र आज आपण येथे त्या चिमुकल्यांच्या एका छोट्याशा पावलात सुद्धा पाहू शकाल. सर्व पालकांना माहीतच आहे की लहान मुलांना कंट्रोल करणे किंवा त्यांच्याकडनं कोणतीही गोष्ट करून घेणे ही तेवढीशी सोपी गोष्ट नाही. मी शिक्षक म्हणून मला देखील ते अनुभव आहे. मॅडम आणि सरांविषयी जर बोलायचं झालं तर कोणतंही कार्य ते करताना अगदी मन लावून पूर्ण जिद्दीने आणि त्यांना जे हवं ते साध्य बाहेर काढण्यासाठीच करतात. मी त्यांच्यासोबत मागील 1 वर्ष 1.5 वर्ष झालंय की छोट्या मोठ्या गोष्टींच्या आमच्या चर्चा होतात. सरांचं मार्गदर्शन, मॅडमचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि एक योग आहे की जिथे त्यांच्या मुलांना शिकवण्याचा छोटासा भाग मी करतो आणि त्यात त्यांच्या मुलांकडे असलेली शिस्त, त्याचबरोबर अभ्यासात असलेला दृष्टिकोन तो आम्हाला नक्कीच आवडतो आणि तो आणखी वाढवता येईल हेच मी थोडक्यात पाहत असतो. मुलांचं साहजिक बोलायचं झाल्यास थोडक्यात इकडे आमच्याकडे कॅमेरामॅन लागलेले आहेत, सिया मॅडम, आणि स्टेजवरील सर्वच कार्य पाहतायत त्या श्वेता मॅडम म्हणायला लागेल कारण कार्य त्या सहकार्य करत आहेत. आणि पूर्णच शाळेचा जो स्टाफ आहे, वर्षभरात सगळ्या अपडेट्स मी पाहिल्या की मुलांची छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज करून घेणे असतील की मोठे कार्यक्रम असतील, सर्व शिक्षक अगदी मुलांसोबत मुलं होऊन नाचताना मी त्यांचे स्टेटस पाहिले. पोत्यातल्या उड्या मला थोडक्यात आठवत आहे की गेम्स घेताना मस्के सर स्वतः पोत्यात आहेत आणि स्वतः सुद्धा उड्या मारतायत. मला वाटतं त्या गेम मध्ये सर आधी जिंकले होते, त्यानंतर मुलं जिंकले असतील कारण सरांची रेस आधी संपलेली मी स्वतः पाहिली. मॅडमचं कार्य साहजिक आहे की एक आई म्हणून जे कर्तव्य पालकांना करायचं आहे त्या तिथे करताना मी पाहिलंय. त्या माझ्यासोबत माझ्या कोल्हापूर टूरला सुद्धा होत्या. साहजिक मुलांना लागणारा जो एक आपुलकीचा भाग आहे त्यांना तिथे देऊ केला आणि सर्व विद्यार्थ्यांची पूर्णतः काळजी घेण्यासाठी त्यांचं सहकार्य मला तिथे लाभलं. थोडक्यात एक महत्वाचं सांगायचं म्हणजे असं की एक मार्गदर्शन म्हणून आजच्या कार्यक्रमात जास्त वेळ घेत नाहीये, पण थोडंसं एक आवर्जून या स्टेजचा वापर करायचा आहे. पालकांनी मुलांना मोबाईल पासून होता होईल तेवढं दूर ठेवायचं आहे. हे मी माझ्याकडेही सांगतोय. सर्वत्र सांगण्याचा उद्देश हा, मोबाईलवरनं नवीन जग मिळतंय, पण एक सर्वे सांगतो की मोबाईलचा अतिवापर झाल्यानंतर मुलं वयापेक्षा 5 वर्षांना मोठी होत आहे. 4थीचा मुलगा मुलगी 9वी सारखी वागते आणि 9वीच्यांचा विचारच सोडा. मी कोणत्या दृष्टिकोनातनं बोलतोय, आपली मुलं लहान आहेत, पण उद्या तुम्ही थोडं मोठं होऊन समजदार झाले की मोबाईल देऊ कराल.
मी अनुभव घेतोय. सरळ सांगायचं झाल्यास हिंदी पिक्चर आपल्या घरात होता कामा नये एवढी काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि मोबाईल पासून दूर ठेवून अगदी कामापुरता तुमच्या नजरेखाली असेल तर तो वापर तिथेच संपायला हवा. हट्ट नको की घरी आल्याबरोबर मोबाईल नको. भलेही ते माझे विद्यार्थी असतील, मला दम देऊनच मोबाईल बंद करायला लावायला लागतो, तसा पालक म्हणून तुम्ही वेगळ्या पद्धतीनेही करू शकाल. आणि सरांचे आणि मॅडमचे फ्युचर प्लॅन्स त्याविषयी बोलायचं झाल्यास, जसं की ते मेहनतीनं सर्व कार्य करतात, तर आजच्या या स्टेजचा मी पुन्हा एकदा तुम्हाला एक विशेष आव्हान करण्यासाठी वापर करेल की त्यांचं कार्य आणि पालकांना दिलेलं सहकार्य त्यांना पुढे घेऊन जात आहे आणि या पुढील कार्यक्रम याही पेक्षा चांगले आणखी करता येतील आणि तुमचं सहकार्य राहील याची अपेक्षा नक्कीच तेही करतात. आणि मीही आपणास विनंती करेल की क्लासेस तुमच्या शाळेची असेल किंवा त्यांच्या क्लासेसची माहिती असेल तर जास्तीत जास्त आपण इतरांपर्यंत ती पोहोचावी, जेणेकरून विद्यार्थी असतील, वेगवेगळे गट तयार होतील आणि त्यांनाही आणखी आनंदानं, उत्साहानं, जिद्दीनं आणखी काम करता येऊ शकेल. आपल्या या कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वच विद्यार्थ्यांचा कार्यक्रम चांगला होईल आणि त्यांच्या मेहनतीला सर्वच पालक बसलेले आवर्जून टाळ्यांना दाद देतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मार्गदर्शन थांबवतो. धन्यवाद. पुढे त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढचे वर्ग त्यांनी चालू करायचं. पुढचे वर्ग सुद्धा त्यांनी पुढे आणावेत आणि आपल्या समाजासाठी होता तेवढे विद्यार्थी चांगले घडावे ही त्यांच्याकडून अपेक्षा बळगतो. सर्व विद्यार्थ्यांना एक शुभेच्छा देतो. चांगली गॅदरिंग त्यांनी व्यवस्थित पार पाडावी, व्यवस्थित कलागुण त्यांची साजरी करावी, त्यांना शुभेच्छा देतो. एवढे बोलून माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी काही मुलांचा आलेला आहे आणि काही मुलांचा आणखी येणं बाकी आहे. तर LKG, UKG आणि नर्सरी या 3 वर्गाचा रिझल्ट आपल्या हाती आलेला आहे. तर त्यांचे मेडल वगैरे आपल्याकडं आलेले आहेत. तर ते आज आपण या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते त्या मुलांना आपण देऊ करत आहोत. तर प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती आहे की आमच्या मुलांचे मेडल देऊन एक स्वागत करावे. गोल्ड मेडल आहे याला बी सृष्टी गोल्ड मेडल आहे. આપણે गोल्ड मेडल आहे इलाही. प्रिशा मुकुंद पवार इलाही गोल्ड मेडल आहे. अक्षता अशोक वाघमोडे इलाही गोल्ड मेडल आहे. ईश्वरी धन यश पुरी लागते बघ पप्पाचे बघ. हे बघ इकडे बघ, हे बघ इकडे बघ, इकडे बघ. अरे असं नसतं रे बाळा. याला माग घेऊ थोडा. तुम्ही DJ Asif SK. गोल्ड मेडल. कृष्णा जाधव गोल्ड मेडल. आनंद राठोड गोल्ड मेडल. अनुश्री काशी सिल्वर. शंभू मेडल. युवराज शिंदे गोल्ड मेडल. तनिष्का बोबडे गोल्ड मेडल. यश संचेती सिल्वर. शिवांश पैठणे गोल्ड मेडल. मुले शिवमुद्रा नवगिरे ब्रॉन्झ. कार्तिक गोडके ब्रॉन्झ.
विराज पवार ब्रॉन्झ 1, निशांत भंडारी गोल्ड, कृष्णा जाधव गोल्ड, आनंद विलास राठोड सिल्वर, अनुश्री काशीद सिल्वर, शंभू पाटील गोल्ड, युवराज शिंदे गोल्ड, तनिष्का बोबडे गोल्ड, यश अमोल संचिती गोल्ड, शिवाय श्रीकांत पैठणे गोल्ड. मस्के सर करतील ते पाटील एज्युकेशन. DJ Assis SK.